सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी आत्ताच उठले आणि सकाळचे 6 वाजायला आलेत आणि माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे. तर मी तोच विचार करते की ऑफिसला जाऊ की नको जाऊ. तसं मी मेसेज तर टाकला आहे माझ्या सिनियर म्हणजे मॅनेजरला की मला जमणार नाही यायला. आणि आज पाऊस खूप पडतो आहे, रात्रीपासून खूप पाऊस आहे, खूप म्हणजे खूप थांबलाच नाही. आणि नशिबाने हे आहे की लाईट आहे घरी पाऊस असूनसुद्धा. मला माझी थोडी तब्येत ठीक नाही वाटत आहे, तर मी विचार करते की आज नको जाऊ म्हणून. पण मला जायचं पण मन आहे ऑफिसला, पण माझी थोडी तब्येत ठीक नाही, तर मला नाही वाटत की मी गेलं पाहिजे. तर आता बघू, माझ्या मॅनेजरचा जेव्हा मेन मॅडम आहेत त्यांचा जर मेसेज आला की ठीक आहे नको येऊ, तर मग मी नाही जाणार. सो बघू आज दिवसभरात काय करते, कारण की मी 4:30 वाजल्यापासून उठले आणि मी नुसती बसले की काय करू म्हणून. पण मला खूप असं चक्कर वगैरे येते, तर बघते काय करायचं, जायचं ऑफिसला की नाही जायचं. तर बाकीचे अपडेट मी नंतर देत राहीन आणि हा ब्लॉग कंटिन्यू कर. सो गाईज, दिवसभर तर मी झोपून काढला होता. म्हणजे मी दुपारी उठले, मला माझी थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणून. तर मग त्याच्यानंतर मी उठले आणि मग आता थोडंसं काम वगैरे केलं घरातलं आणि त्याच्यानंतर आता जेवणाची तयारी करते, कारण की ऑलमोस्ट संध्याकाळचे आता 6:30 झालेत. तर मग आता जेवण बनवूया आणि आज आपण जेवणामध्ये चिकन बनवणार आहोत. तर आपण आज चिकन कसं बनवायचं, काय करायचं, किंवा चपाती भात आणि आज चिकन बनवणार, तर ते सगळं मी आज कॅप्चर करीन. तर आपण ते सगळं आज ऋषी तू माझ्याबरोबर कॅप्चर करायचं, ठीक आहे? ओके चला मग आता चिकन बनवूया. सो गाईज, आपण चिकन तर धुवून घेतलं आहे. इकडे चिकन धुवून घेतलं, आता याला मॅरिनेशनला लावायचं आहे. आणि चिकन धुवायच्या अगोदर मी कांदा वगैरे कापून घेतला आहे. तर आता चिकन आपण मॅरिनेट करायला लावूया, ठीक आहे? तर ह्याच्यातलं पहिलं पाणी जे सुटलं आहे चिकनला ते आपण काढून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत थोडंसं मीठ. पहिलं इथे थोडंसंच मीठ टाकूया, कारण की मग परत फोडणी म्हणजे चिकन बनवताना मग आपण जसं आपल्याला चवीनुसार मीठ लागेल तसं आपण टाकू शकतो. काही लोक हळद टाकतात, काही लोक स्किप करतात, पण मी थोडीशी हळद टाकते. त्याच्यानंतर आपला जो घरातला मसाला असतो तो टाकायचा. जसं तिखट पाहिजे, आम्ही खूप तिखट खातो तर आम्ही खूप मसाला टाकू शकतो. जसं तुम्हाला मसाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. आणि ह्याच्यानंतर जर कोणाला पाहिजे असेल, कोण कोण टाकतं कोण कोण नाही टाकत, दहीचं बोलते मी. तर ज्याला टाकावंसं म्हणजे ज्यांना प्रेफर करतात, जे लोक टाकतात ते टाकू शकतात. ज्या लोकांना नाही आवडत ते लोक नाही टाकत. तर मग मी तर टाकते आणि आपण हे मॅरिनेशनला लावूया. आता चांगलं हे मिक्स करूया. आता माझ्याकडे चम्मच अवेलेबल आहे, म्हणजे मी दही काढली म्हणून मी चमच्याने करते, नाही तर मी युजली हाताने मिक्सचर करते. आता हे असं सगळं मॅरिनेशनला लावूया आपण. तसा कांदा तर कापून घेतला आहे आणि चपाती बनवायची आहे. चपातीचं पीठ ह्याला फोडणी दिल्यानंतरच मी करेन. हे असं मस्त मिक्स झालं आहे आणि याला असं झाकून आपण ठेवूया. आणि भात लावून घेते मी आत्ताच. कारण की मी युजली फक्त चपाती खाते, मला चपाती लागते, पण ऋषीला भात लागतो, तर मग मी त्यासाठी थोडासा भात लावते. बंटीचं असं काय नसतं की भात खायचं आहे किंवा चपातीच खायचं आहे, त्याला जे देईल तो बिचारा खातो, त्याचं असं काही नाही. या दोघांपुरता भात लावला आहे. बंटीला जर पाहिजे असेल तर बंटी भात खाईल, नाही तर नाही खाणार. आपल्याला धुवून घ्यायचा आहे भात. काय करतो 2 ते 3 वेळा
आता याच्यात मीठ टाकायचं आहे. आता कुकरला वायसर लावूया आणि गॅसवर शिट्टी करायला कुकरला ठेवूया. 3 शिट्ट्यात ऑलमोस्ट भात होतो. पण सध्या माझा कुकरचा प्रॉब्लेम झाला आहे तर ते शिट्टी नाही करत. तर याच्या जेव्हा शिट्ट्या होतील तेव्हा होतील आपण बाकीची पुढची तयारी करूया. तसं पण कांदा कापून झाला, फक्त आपल्याला मस्त फोडणी द्यायची आहे आणि चिकन बनवायचं आहे. त्याच्यानंतर मग चपाती. थोड्या वेळाने परत मी ब्लॉग चालू करते जेव्हा मी चिकनला फोडणे. सो आतासाठी बाय. A few moments later. सो गाईज आता मॅरिनेशन पण करून झालेलं आहे, तर आता आपण फोडणी देऊया. तर त्यासाठी आधी आपण तेल टाकून घेऊया इथे. ह्याच्यामध्ये मी आता जिरं टाकते. काही काही लोक तेजपत्ता वगैरे पण टाकतात. तर जसं म्हणजे ज्यांना जसं आवडतं इन्ग्रेडियंट्स टाकायला तसे ते टाकू शकतात. मी आता इथे जिरं टाकते. पहिला आपण बघूया तेल गरम झालं आहे का. थोडंसं तेल गरम होऊ देऊया आणि मग त्याच्यानंतर आपण जिरं, कांदा, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घेऊया. तर आता आपलं तेल गरम झालंय. त्याच्यानंतर असं थोडं जरा कढीपत्ता आणि याची फोडणी दिल्यानंतर कांदा टाकूया. थोडासा कांदा लालसर होऊ द्यायचा. त्याच्यानंतर मग आपण मसाला वगैरे जे काय असेल ते टाकूया. हळद मी स्किप करणार आहे. हळद मी नाही टाकणार कारण की मी मगाशी हळद टाकली होती. आणि फक्त तो मसाला आणि एक जो चिकन मसाला येतो आपला, जो मला खूप आवडतो, तो मी टाकणार आहे. तर हा सुहानाचा जो मसाला आहे तो मला खूप आवडतो, चिकन ग्रेव्ही मिक्सवाला. तर तो मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे युजली मी वाटणाचं बनवते ओल्या खोबऱ्याचं, पण माझ्याकडे आता ते ओलं खोबरं वगैरे नव्हतं, तर मग मी हे घेऊन आले आणि मी ह्याच्यामध्ये आता चिकन बनवणार आहे. असा असतो हा मसाला सुहानाचा.
ह्याच्यात आता मी मीठ टाकलंय. मीठ मी कांदा टाकल्यानंतर ह्याच्यासाठी टाकते कारण की लगेच कांदा भाजला जातो. हे मला माझ्या मम्मीने शिकवलं आहे की जर कांदा लवकर भाजून व्हायचं म्हणजे पाहिजे असेल लवकर भाजायला तर कांद्यानंतर आपण थोडासा असा भाजून घेतल्यानंतर थोडा मीठ टाकायचं म्हणजे तो लवकर भाजला जातो. आता कांदा हा लालसर झालाय मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण मसाला टाकूया. हा घरातला मसाला आहे तिखटवाला. तो ऑलरेडी आपण टाकला होता म्हणून मी आता थोडासाच टाकते. थोडंसं मिक्स करून घेऊया त्याला. गॅस ह्याच्या तेव्हा स्लोच ठेवायचा जेव्हा तुम्ही मसाला किंवा बाकीचे काय इन्ग्रेडियंट्स ॲड करत असाल त्याच्यामध्ये. आणि आता आपण हा सुहानाचा मसाला टाकूया ह्याच्यामध्ये. आता थोडा भाजून घेऊया सुहानाच्या मसाल्याला. आता ह्याच्यात मी पाणी ॲड करणार आहे. थोडंसं भाजून घेतल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. त्याची ही कन्सिस्टन्सी ग्रेव्ही तयार होते मस्त. जसं आपल्याला लागेल तसं आपण पाणी ॲड करत जायचं ह्याच्यामध्ये. थोड्याला उकळू देऊया. त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये चिकन ॲड करू आणि मग चिकन एक अर्धा तास आपण शिजायला लावूया त्याच्यामध्ये. तर आता हे उकळायला चालू झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन ॲड करूया. आपण मॅरिनेटला लावलं होतं ते. त्याच्यात ऑलरेडी ग्रेव्ही आहे तर ती ग्रेव्हीमध्ये शिजेल. जर पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही पाणी पण ॲड करू शकता शिजण्यासाठी. मी थोडंसं इथे पाणी ॲड करते. आणि एक मीडियम फ्लेमवरती गॅसच्या आपण ह्याला असं झाकून ठेवूया आणि एक 15-20 मिनिटांनी परत बघूया की शिजलंय की नाही. सो आपण आता 15 मिनिटानंतर परत मी व्हिडिओ चालू करते. मी थांबून व्हिडिओ यासाठी बनवते कारण की मला माझा भाऊ शूट करतोय आणि तो किचनच्या वरच्या साईडला जाऊन शूट करतोय म्हणून मी थांबून शूट करते. तर आता 15 मिनिटांनी परत आपण बघूया की शिजलंय. थोडंफार शिजलं असेल तेव्हा आपण परत व्हिडिओ चालू करूया. A few moments later. तर हे शिजतंय तोपर्यंत मी विचार केला की आपण जे पीठ मळलं आहे चपातीचं त्याला म्हणजे मी मुराला लावलं होतं तर मग त्याला मी अजून एकदा थोडंसं असं मळून घेते हाताने तेल टाकून. थोडंसं तेल घेऊन त्याला मळून घेते.
One eternity later. आणि बंटीने आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी ना माझ्यासाठी चॉकलेट बाउल आणलाय. मुंह मिठा करने के लिए आम्ही जेव्हा कॅमेरा घेतलाय त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला चॉकलेट बाउल आणलाय माझ्यासाठी. तर आपण आता खोलूया. खोल ना. मी तुमच्यासाठी आणले तर मलाच खोलायला सांगते. मग काय खोल जरा. माझा तर कॅमेरा आहे, एक हात माझा इथे आहे. तू तरी कर. डिप्रेशन. वाव भारी आहे एकदम मस्त बागू आहे. बागू 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 किती मस्त आहे. ए बाहेर पडेल गप्पल. तू तू कर ना, कॅप्चर कर ना. किती मस्त आहे. हे आमच्या बंटीने आणलंय आम्हाला. एकच चमच दिला काय त्यांनी. मी सांगायचं ना 10-12 दे म्हणून. मी खाऊ का. नाही बोलून तर नाही खाणार. मस्त. हे अशी करते असं वाटतं आंबट बिंबट लागलंय हिला. मला आहे ना ते एवढं सजवलेलं चांगलं आहे. मला ते कोक करायला कसं तरी वाटतंय बाई ना. पोट करायला आणलेलं आहे ना. मला एकदम वाईट वाटतंय की मी एवढं त्यांचं चांगलं डेकोरेशन खराब करते. पण मला खायचं खूप मन आहे, कारण की मला खूप खूप महिन्यांपासून खायचं होतं जेव्हापासून इथे ते आलेलं. आणि आज बेटा घेऊन आला तर मला असं बघवत नाही, म्हणून मी आता हे तोडते आणि मी खाते. काय आहे. क्रेझी क्रेझी बाय क्रेझी. आज मला हा केक आहे ना, स्पॉन्ज आहे ना हा. डार्क चॉकलेट विथ क्रेझी भाई काय. दुसरीला गेलो पहिला. तू माझा कॅमेरामॅन आहे. ये दिस इज द मोमेंट ऑफ सेलिब्रेशन. येस. सो गाईस तुम्ही पण खावा आणि एन्जॉय करा. भारी आहे बा, भारी आहे एकदम रावस. हे मस्त आहे. जन्नत. थँक्यू बंटी, थँक्यू. वेलकम. मला हे किती महिन्यांपासून खायचं होतं आणि आज मी खाते फायनली बाई. चॉकलेट बाउल. क्रेझी